So, welcome to MSCJ Mic'd Up Podcast, your one-stop podcast for health, finance, and everything under the sun. Brought to you by Somaya Vidyavihar University. वेलकम टू MSCJ पॉडकास्ट. स्वागत आहे तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. माझं नाव संकेत आणि आज आपण भेटतोय स्वाती यात्रेकर यांना, जे की केम हॉस्पिटलमध्ये गेले 30 वर्ष काम करत आहे ॲज अ नर्स म्हणून. तर त्यांना त्यांच्या जर्नीबद्दल विचारणार आहोत. तर नमस्कार स्वाती यात्रेकर, स्वागत आहे तुमचं आजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर पहिला प्रश्न असा तुम्हाला माझा की नर्स व्हायचं हे तुम्ही काही ठरवलं आणि तुम्हाला कुठून असं इन्स्पिरेशन आलं आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवात. नर्स व्हायची माझी पहिल्यापासून म्हणजे आवड होती. आपण ते सिनेमात बघतो ना, थिएटर ते ट्रे वगैरे घेऊन फिरतात तसं, ते युनिफॉर्म घालून व्हाईट, हे छान वाटायचं. तसं नसतं ते ऍक्च्युली, पण ते मला आवडायचं म्हणून मी त्याच्यासाठी ऍडमिशन घेतलं नर्सिंगसाठी. अच्छा. आणि नर्सिंगला गेली. ही कधीची गोष्ट? तुम्ही नर्सिंगसाठी ऍडमिशन 1991 आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन केलं तिथे, तर तुम्हाला काय फरक जाणवला की तुम्ही जे ॲम्बिशन घेऊन गेलेलं, ते तुम्ही जे विचार करून गेलेला की नर्सिंग म्हणजे हे, तिथे गेल्यावर तुम्हाला काय नव्याने कळलं? हा, म्हणजे आपण जे बघतो सिनेमात तसं नसतं. इथे आपल्याला सगळं रुग्णांची सेवा करायची असते, पुन्हा लेक्चर असतात, अभ्यास असतो, शिकायचं असतं, केस स्टडी असतात, त्या बनवायच्या असतात केस स्टडी. आपल्याला ते लोक ट्युटर असतात, ते आपल्याला शिकवतात, लेक्चर्स असतात, मग ड्युट्या आपण असतात, लेक्चर करून ड्युट्या पण करायच्या असतात. ते फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं 3 वर्षाचा कोर्स असतो. अच्छा. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरुवात केली नर्स म्हणून, तर बरेच वर्ष मी काम केलं तिथे. तर असं एखादा दिवस जिथे तुम्हाला असं वाटलं की मी ही सेवा करते एक प्रकारे काम करता नर्स म्हणून, तुम्हाला कोणी येऊन भेटलं तिथे की त्यांनी तुम्हाला तुमच्याबद्दल काय म्हणू शकतो आपण की तिथे आले आणि तुम्ही जे काम त्याची जी सेवा केली त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणाले, असं कुठला मोमेंट आहे की तुम्हाला वाटलं की हे जे मी करते ते चांगलं आहे? असे बऱ्याचदा होतात, जेव्हा पेशंट डिस्चार्ज होतो किंवा चांगला होतो तेव्हा ते लोक आपल्याला धन्यवाद देतात की तुमच्यामुळे बघायला. पण त्यात काही एकट्याचा रोल नसतो आपला, त्यात डॉक्टर्स असतात, दुसरे आपल्या हाताखालची लोक असतात, ते पण आपल्याला मदत करतात. आता एकट्याचा रोल नसतो. तरी बरेचदा पेशंट ICU मधून डिस्चार्ज होतो किंवा ऑपरेशन झाल्यावर, एखादं सक्सेस झाल्यावर ते आपल्याला थँक्यू म्हणायला खूप बरं वाटतं, छान वाटतं. आपण केलेल्या कामाचं म्हणजे हे मिळतं, फळ मिळालं. तर खरी परीक्षा आपण परीक्षा म्हणूया, ही सुरुवात झाली होती कोविडच्या काळात. कोविडची महामारी डॉक्टर्ससाठी, पोलिसांसाठी आणि सफाई कर्मचारी यांच्यासाठी करता एक आव्हान होतं. पण आता कोविडबद्दल विचारून घेऊया मॅमना की कोविडच्या काळात एक महामारी इतकी भीषण होती की सगळे घाबरलेले. तर कोविडच्या काळात जेव्हा ही इनिशियल स्टेज आली, लोकांना कळलं की असं पूर्वी भीती एवढी नव्हती, पण जेव्हा ते वाढत गेलं, तर तुमची रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्हाला कोविडबद्दल कळलं? आणि कोविड जेव्हा सुरू झाला तेव्हा तुम्हाला ड्युटी कशा होत्या, तुमच्या डोक्यात काय थॉट सुरू होते की हा पहिल्यांदा अशी महामारी मला वाटतं खूप वर्षांनी असं, म्हणजे ज्याच्यात तुम्ही पण बघितली नसताना ना, याच्या आधी कोणीच नव्हती बघितली. मला वाटतं ही 1920 मध्ये झालेली प्लेगची, त्यानंतर ही 1920 मध्ये झाली आहे कोविडची. त्याबद्दल तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता हॉस्पिटलमधला? कोविडची जेव्हा साथ आली तेव्हा कोणालाच काही माहित नव्हतं, म्हणजे कोणाला काय आयडियाच नव्हती की नक्की काय चाललंय, कसं काय चाललंय. तसंच मला पण एवढी काय आयडिया नव्हती. फक्त जे काय होत होतं ते आम्ही त्याला तोंड देत होतो. पण जेव्हा कोविड ड्युटी लागली तेव्हा म्हणजे थोडंसं टेन्शन आलं, पण कळलं की हे आपल्याला करायचंच आहे, आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि तिकडे दुसरं कोणी नसतं त्यांच्याबरोबर, जे रुग्ण असतात त्यांच्याबरोबर त्यांनी आतमध्ये कोणाला अलाउड नाही. आम्ही पण प्रोटेक्टिव्ह किट घालून, शील्ड वगैरे घालून त्यांना त्यांची सेवा करत होतो. त्यांना काय हवं नको ते बघत होतो. पण तिकडे त्यांना हवं नको द्यायला पण कोणी नव्हतं. नातेवाईकांना अलाउड नसल्यामुळे त्यांना खाणं म्हणा, पाणी म्हणा, काही सगळं आपल्यालाच तिथे करायचं होतं. जेवण, औषधं देणे, त्यांच्या हातात देऊन देणे, पण देणारं पण कोण नव्हतं. सगळं आपणच करत होतो तिकडे, त्यांची व्यवस्थित सेवा करत होतो. आणि त्यातून पण पेशंट बरे होत होते, चांगले पण होत होते आणि घरी पण जात होते. तर कोविडच्या महामारीत सुद्धा इतकी भयान परिस्थिती झालेली की लोक आपापले घरातील लोक एकामेकांना भेटता येत नव्हतं. तर अशा वेळी ॲज अ नर्स म्हणून केम हॉस्पिटलमध्ये तुम्ही हे सगळं प्रकरण बघितलं असणार की कसे लोक ऍडमिट होते आणि लोक भेटत नव्हते, लोक एकामेकांना घरातले त्यांना भेटता येत नव्हतं काही रेस्ट्रिक्शन्समुळे. तर त्या रुग्णांचं तुम्ही मनोबल कसं वाढवलं ॲज अ नर्स म्हणून तिथे? त्यांना काय सांगितलं असं? कारण ते घाबरलेले होते,
व त्यांच्या घरातले सुद्धा घाबरलेले होते. तर तुम्ही तो समतोल कसा राखला त्यांच्यामध्ये? आमचं एकच काम होतं की त्यांना आपण सायकोलॉजिकल सपोर्ट देणं, म्हणजे त्यांना समजावून सांगणं की हे जे चाललंय ते तुमच्यासाठी चाललंय आणि याच्यातून सगळे बाहेर येतात, त्याला काही घाबरायची गरज नाही. फक्त एवढंच आहे की इन्फेक्शन नाही झालं पाहिजे म्हणून त्यांना बाहेर ठेवलंय आपण, आणि तुम्हाला इन्फेक्शन झालंय म्हणून तुम्हाला आत ठेवलं. त्याच्यामुळे एवढं काही घाबरायची गरज नाहीये. शांतता म्हणजे घाबरून न घाबरता व्यवस्थित आपली ट्रीटमेंट करून तुम्ही जा. पहिली वेव आली तेव्हा बराच लोकांच्या मध्ये संभ्रम होता की काय आहे, आणि लोक घाबरलेली हो. होती. पण लोकांनी पहिली वेव सिरियसली घेतली. सेकंड वेव भीषण होती. म्हणजे सेकंड मला लोकांना कळत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये बेड नव्हते, गॅस सिलेंडर संपलेले, ऑक्सिजन सिलेंडर. आणि अशा वेळी तुम्ही काम करत असताना तुमच्या डोक्यात तुम्हाला सुद्धा परिवार येतो, तुमचे मुलं, मिस्टर. तुम्ही हा सगळा बॅलन्स कसा सांभाळला की तुम्ही तुमचं काम पण करत होता आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या डोक्यात तुमचा विचार आला असेल की माझे मुलं काय करतात घरी, जेव्हा मी घरी येते तेव्हा त्यांना काय झालं नाही पाहिजे. तर हा डोक्यात तुमचा विचार कसा चालू होता त्या काळात? जेव्हा सेकंड वेव्ह आली तेव्हा पण ऑक्सिजनचा वगैरे साठा खूप कमी होता, तरी पण बीएमसीचे मोठे मोठे हॉस्पिटल प्रयत्न करत होते की प्रत्येक पेशंटला ऑक्सिजन हा मिळावा, त्यासाठी धडपड करत होते. शक्यतो सगळ्यांना ऑक्सिजन सिलेंडर किंवा सेंट्रल सप्लाय असतो आमच्याकडे ऑक्सिजनचा, त्याची व्यवस्था होत होती. ज्यांना होत होती त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर केलं जायचं, पण ऍडमिट हे कंपल्सरी केलं जायचं सगळ्यांना. असं नाही की कोणाला घरी पाठवलं, प्रत्येकाला ऍडमिट करत होते. आणि माझी पण अशी हे होती की जेव्हा मला फर्स्ट कोविड ड्युटी लागली तेव्हा मला क्वारंटाईन राहावं लागलं, हॉस्टेलला राहावं लागलं 15 दिवस माझ्या फॅमिलीला सोडून. पण त्यांनी मॅनेज केलं, त्यांनी आपलं घरचं सगळं मॅनेज केलं म्हणून मी ती व्यवस्थित ड्युटी करू शकली. पण सेकंड वेव्ह आली तेव्हा मात्र मला पण कोविड झाला, माझ्या घरच्यांना पण झाला, माझ्या मुलांना पण झाला. आम्ही सगळे ऍडमिट होतो, पण त्यातून आम्ही बरे झालो. ते झालं. एखादा क्रिटिकल मोमेंट त्या काळातला की आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली एक तर, आणि तुमची आई पण तेव्हा आजारी होते, तुम्ही मला सांगितलं. तर असा एखादा मोमेंट की तुम्ही तुमची ड्युटी पण करताय, तुम्ही इथे ट्रॅव्हल करता तुमच्या आईला भेटायला आणि घरी पण सांभाळता. तर अशा वेळी तुमच्या डोक्यात तुम्ही काय विचार करत होता की हे कसं सांभाळून मी ॲज अ नर्स म्हणून तुमच्या डोक्यात? तुम्ही सुद्धा एक सामान्य व्यक्ती आहात, पण तुमचं अशा वेळी एकच आहे की आपलं डोकं शांत ठेवायचं, डोक्यावर बर्फ ठेवायचा, डोकं शांत ठेवायचं आणि झालेल्या सिच्युएशनला समोर जायचं. म्हणजे जी काय ट्रीटमेंट आता आईला हवी असेल ती आईला द्यायची, जी घरी हवी असेल त्यांना पण घरी व्यवस्थित मिळालं पाहिजे, आणि जी माझ्या ड्युटीवर माझ्या रुग्णांची सेवा करायची आहे ती पण त्यांना मिळाली पाहिजे. अच्छा. आणि एकंदरीत हे सगळं कोविडची वेव ही गेल्यानंतर मला एखादा असा मोमेंट आठवतोय की जेव्हा कोविड गेलेला पण बाकी ड्युटी करत असताना तुम्हाला एक ती भीती होती की पुन्हा अशी महामारी सुरू झाली, तुम्ही प्रिपेअर होता त्या गोष्टीसाठी? म्हणजे वॅक्सिन तर बऱ्याच आलेल्या, पण तरी एक लोकांच्या मनात भीती होती की हे किती काळ अजून चालू राहणार आहे. तर प्रिपरेशन काय होती डॉक्टर्सची आणि नर्सेसची? आता काय कोविडमुळे सगळ्यांना शहाणपणा आलेला होता. कोविडने सगळ्यांना शिकवलं, सगळे घरात डॉक्टर झाले. सगळ्यांना माहित होतं, नॉलेज होतं की काय करायचं, गरम पाणी कसं प्यायचं, काढी कशी प्यायची. त्याच्यामुळे तेवढी नव्हती भीती. आता कुठली साथ आली तर लोक आता एवढी काही घाबरणार नाही असं शक्यता आहे. पण त्यांनी कोविड सारख्या ह्याला मात दिली म्हणजे याला काही घाबरणार नाही. आणि लोकांना तर आयुर्वेदिकचं जास्त हे झालेलं आहे की आयुर्वेदिकचे काढे कसे प्यायचे, गोळ्या कशा खायच्या, औषधं कशी खायची. त्याच्यामुळे लोक त्याच्यामुळे पण जास्त भर टाकतात. पुन्हा कधी अशी सिच्युएशन आली, अशी येऊ नये खरं तर, पण अशी एखाद्याला सिच्युएशन आली की पर्सनली, तर त्यांनी काय काळजी घ्यावी, किंवा कोविड नाही कुठलाही आजार झाला, तुम्ही काय सल्ला द्याल ॲज अ नर्स म्हणून की प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे रोज, की त्यांना कधी हॉस्पिटलमध्ये यायची गरजच नाही भासली पाहिजे, त्यांना आजार झाला पाहिजे? तुम्ही काय सजेशन द्याल प्रत्येकाने आपलं आरोग्य कसं सांभाळावं? बेसिक, म्हणजे तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही, बेसिक, फक्त बेसिक की तुम्ही व्यायाम करा वगैरे. ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं हे बॅलन्स डाएट. म्हणजे आपण जे खातो ना बाहेरचं जे फूड, ते पूर्ण बंद करून घरचं बॅलन्स डाएट, घरचं पाणी, गरम पाणी या वॉटेवर जे असेल ते घरचं पाणी, घरचं डाएट खाऊन व्यवस्थित झोप, एक्सरसाइज केले तर शक्यतो कोण आजारी पडणार नाही. आणि जरी पडले तर त्यांनी वेळच्या वेळी मेडिकल ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. घरीच आपण ट्रीटमेंट नाही करायला पाहिजे. हॉस्पिटल, दवाखाना जे काय असेल तिथे जाऊन आपली ट्रीटमेंट करायला पाहिजे. तुम्ही
त्यांना काय सांगाल ज्यांनी आता ऍडमिशन घेतलंय नर्सिंगसाठी, ज्यांनी आता अप्लाय केलंय, जे पुढचे होणारे भविष्यात नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? तुमच्या 30 वर्षाच्या एक्सपिरियन्स पासून त्यांना काय संदेश द्याल तुम्ही थोडक्यात? आता नवीन जी पिढी असेल त्यांना मी सांगेन की तुम्ही पण नर्सिंगला ऍडमिशन घ्या. आता नर्सिंग शिकण्यासाठी म्हणजे आता कंपल्सरी सायन्स आहे. आमच्या वेळी सायन्स कंपल्सरी नव्हतं, पण आता 12वी नंतर सायन्स कंपल्सरी आहे. तर प्रत्येकाने ऍडमिशन, सायन्स जे स्टुडंट असतील त्यांनी ऍडमिशन घ्या. हे चांगलं प्रोफेशन आहे. नोकरी करता करता म्हणजे तुमचं प्रोफेशन करता करता तुम्ही लोकांची सेवा पण करू शकतो. आपण म्हणतो ना, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. हो, नक्कीच. आणि बऱ्याचदा नर्सेसचा जॉब हा वुमेन ओरिएंटेड समजला जातो की फक्त मुलीच करतात. तुम्ही ते काय सांगाल की असं पण आहे की या जॉबमध्ये काही असं जेंडर हे नाहीये? नाही, आता तर ना ही वुमन ओरिएंटेड राहिलीच नाहीये. याच्यामध्ये मेल नर्सिंग चालू झालेलं आहे. बरीच लोक जॉब मेल नर्सिंग आहेत. ते मेल नर्सेस ब्रदर असतात, ते ड्युट्या करतात. स्टाफ नर्सेस सारख्याच ड्युट्या करतात, शिफ्ट ड्युट्या करतात. त्याच्यामुळे मेलला पण या प्रोफेशनमध्ये खूप चांगला वाव आहे, चांगले चान्स आहे. हो, हे तुम्ही बरोबर सांगितलं. कारण का बऱ्याचदा नर्सिंग असं बघितलं जातं की हे फिमेल हो. हा, तर धन्यवाद, तुम्ही आजचा एक वेळ दिला आम्हाला. मला मी बऱ्याच खरं तर कोविड बद्दल विचारलं, कारण कोविड सारखी महामारीमध्ये असे 3च जण होते. आपण म्हणू शकतो की पोलीस होते, डॉक्टर, नर्सेस आणि सफाई कर्मचारी, ज्यांनी अहोरात्र मेहनत करून आपल्याला स्वस्थ आणि निरोगी ठेवलं. तर त्यांनी हात वरती केले असते तर आपण आज ज्या कंडिशनमध्ये बसलो आहोत तर ते आपण तसे नसतो. तर त्यासाठी धन्यवाद तुमचे सुद्धा, आणि सर्व त्या लोकांनी ज्यांनी एक निरोगी आरोग्य आम्हाला दिलं. तर धन्यवाद, तुम्ही वेळ काढल्याबद्दल. नमस्कार. तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.